खासदार हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया। स्थानिक पातळीवरती चर्चा करून युती संदर्भातला निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया। उद्या आणि परवा आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकचा दौरा। संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांची मशाल रॅली तर नाशिकच्या तपोवनाला देखील आदित्य ठाकरे भेट देणार आहेत। कोल्हापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे। आमचा सन्मान राखला जात नसेल तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत तिसऱ्या आघाडीचा पर्याय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका। धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून कृष्णराज महाडिक महानगरपालिका निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची सूत्रांची माहिती। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची एंट्री झाली आहे। जनसुराज्य पक्षाने घेतल्या 70 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी येणारे उमेदवार सर्वच पक्षामधील असल्याचा विनय गोरे यांचा दावा आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर दालनाचं नूतनीकरण करण्यात आलंय। पालिका प्रशासनाकडून यासाठी जोरदार तयारी। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी बजरंग सोनवणे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही नियुक्ती केली आहे। सांगलीमध्ये काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या संयुक्तपणे मुलाखती। जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्याकडून आमराई ऑफिसर्स क्लबमध्ये या मुलाखती घेतल्या जात आहेत। सोलापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा धक्का। माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड भाजपमध्ये स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात नसल्याचाही आरोप आहे। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे, माकप यांची आघाडी झाल्याची माहिती मिळते। काँग्रेस 50 ते 55, उद्धव ठाकरेंचा गट 27 ते 29 जागा, शरद पवारांचा गट 17 ते 18 आणि माकप 8 ते 10 जागा असा ठरलाय फॉर्म्युला। नागपूरमध्ये भाजपकडून जाहीरनामा तयार करण्याची तयारी सध्या सुरू आहे। QR कोडच्या माध्यमातून सर्वसामान्य नागपूरकरांच्या सूचना देखील घेतल्या जात आहेत। चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार यांच्याकडे असलेलं निवडणूक प्रमुख पद काढण्यात आलं। माजी राज्यसभेचे खासदार अजय संचेती यांची निवडणूक प्रमुखपदी निवड। त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना पुन्हा एकदा डावलत जिल्ह्याबाहेरच्या नेत्याला भाजपनं निवडणूक प्रमुख पद दिल्याची चर्चा आहे। अमरावतीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये युतीच्या संदर्भातली चर्चा। 87 पैकी 25 जागांवरती शिंदे सेनेचा दावा। भाजप मात्र शिवसेनेला 25 जागा सोडण्यासाठी तयार नसल्याची माहिती आहे। रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षासोबत उद्या बैठक होणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्याचा तिसरा दिवस उलटला तरीही परभणी महानगरपालिकेमध्ये अद्यापही ना युती झाली आहे ना आघाडी। 6 पक्षांसह इतर पक्षांनी मागवलेल्या इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली आहे। परभणीमध्ये 6 पक्षांकडे 955 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले। धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाहीये। युतीबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक। 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णयाची शक्यता आहे। मात्र दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी। जळगाव पालिकेसाठी 2 दिवसांमध्ये 1395 अर्जांची विक्री झाली आहे। नाताळ आणि रविवारच्या सुट्टीमुळे आज आणि 28 डिसेंबरला अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया बंद राहील। उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या नो ड्यूज दाखल्यांसाठी आणि शौचालयाच्या दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती अर्ज दाखल झाले आहेत। जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार संतोष चौधरी यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती। एकनाथ खडसे यांना वगळल्याची चर्चा होतीये। खडसेंच्या प्रकृतीच्या कारणामुळे जबाबदारी न दिल्याचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये मंत्री बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील आणि नरहरी झिरवाळ यांच्याबाबत अजित पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। नगरपालिका निवडणुकीमध्ये दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली असती तर नक्कीच शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून आल्या असत्या, अजितदादांचं वक्तव्य असल्याची सूत्रांची माहिती। नगर परिषदेच्या निवडणुकीमधल्या विजयानंतर भाजपचं मिशन झेडपी। भाजपकडून जिल्हा परिषद गट निहाय प्रभारी, सहप्रभारी, निरीक्षकांची नियुक्ती। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचं ओमराजे निंबाळकर यांना खुलं चॅलेंज।
मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेकडून भाजपकडे 100 जागांची मागणी, भाजपकडून मात्र शिवसेनेला 70 जागांचा नवीन प्रस्ताव, तर अद्यापही 25 ते 30 जागांचा तिढा कायम असल्याची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये 100 पेक्षा अधिक जागा द्यायला नकार देण्यात आलाय. त्यामुळे मुंबईसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला 58 जागांचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये आतापर्यंत 2 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले तर जवळपास 7,000 अर्जांची विक्री झाली आहे. युती आघाड्या होत नसल्यामुळे शेवटच्या 2 दिवसांमध्ये गर्दी वाढणार आहे. 30 डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ठाणे महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि मनसेच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब. राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, मनसेचे अविनाश जाधव आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्यामध्ये बैठक झाली. जागा वाटपाचा फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात आहे. ठाण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधून लढणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याबाबतही अद्यापही घोषणा नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच. 162 पैकी तब्बल 125 जागांवरती भाजपचा दावा. दरम्यान भाजप कोअर कमिटी आज उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांना पाठवणार अशी माहिती मिळते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी एक अर्ज दाखल झालाय. भाजपचे माजी उपमहापौर सचिन चिंचवडेंचा प्रभाग 17 मधून उमेदवारी अर्ज दाखल. साताऱ्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर त्यांना डिवचणारे बॅनर लावण्यात आले. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात आणल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचं अभिनंदन असा बॅनरवरचा उल्लेख आहे. अहिल्यानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. संग्राम जगताप यांच्याकडून महायुतीमधील घटक पक्षांशी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाहीये. भंडाऱ्यामध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं स्वच्छता अभियान. शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले. परळीमधील महायुतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक अभिवादनासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी एकमेकांना पेढे भरवत त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. मातोश्री आणि बीकेसी परिसरामध्ये विना परवानगी पुन्हा एकदा ड्रोन उडवल्याच्या प्रकरणामध्ये संबंधित ड्रोन ऑपरेटरवरती गुन्हा दाखल झाला. अदानी कंपनीच्या कन्स्ट्रक्शन साईटच्या जाहिरातीसाठी या ड्रोनचा वापर केला जात होता. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा मुंबई लोकलनं प्रवास. दादर ते बोरिवली असा प्रवास करत असताना त्यांनी प्रवाशांच्या भावना आणि अडचणी समजून घेतल्यात. अडचणींवरती तात्काळ काय मार्ग काढता येईल यावरती देखील त्यांनी चर्चा केली आहे. कापूस आणि तुरीचं पीक घेऊन शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकरी हक्क मोर्चा. 26 जानेवारीला पालकमंत्री अजित पवारांना शेतकरी घेराव घालतील. कापूस, सोयाबीन, तूर या पिकाला हमीभाव दिला जावा अशी या मोर्चामधून मागणी केली जाते. 21 जानेवारीपूर्वी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, अन्यथा धनगर समाज मुंबईकडे आझाद मैदानाकडे कूच करेल. धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांचा इशारा. विविध विकास कामांच्या बद्दल पुरंदरवासियांनी सरकार आणि प्रशासनाचे आभार मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला दिशा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढची बातमी आहे बीडची. बीडच्या वडवडीमध्ये शासकीय जागेवरची अतिक्रमणावरती कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला मारहाण. अतिक्रमणधारक बिलाल कुरेशी नावाच्या व्यक्तीनं साथीदारासह तलाठ्याला मारहाण केली. पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. कोल्हापुरातल्या आदमापूरमध्ये बाळूमामा ट्रस्टच्या कार्याध्यक्षांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली आहे. कार्याध्यक्षपदाचं कामकाज करण्याच्या विरोधामधून 25 ते 30 जणांनी मारहाण केली. खुर्चीतून ओढून शिवीगाळ करत मारहाण केल्याची जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. जळगावमधल्या बोगस कॉल सेंटरच्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल. माजी महापौर ललित कोल्हेंसह 13 जण आरोपी. आरोपींनी संघटितपणे कट रचून अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमधल्या नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून 25 सराईत गुन्हेगारांवरती हद्दपारीची कारवाई. तात्पुरत्या स्वरूपामध्ये 175 सराईत गुन्हेगारांवरती ही हद्दपारीची कारवाई केली जाते. आईवरच्या अत्याचाराच्या नंतर आरोपीकडून 3 वर्षीय चिमुकलीची हत्या. आरोपीला 7 वर्षांच्या नंतर फाशीची शिक्षा. गडचिरोलीमधल्या मुलचिरा तालुक्यातली ही घटना आहे. अहेरी सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला.
अवैध गर्भलिंग निदान चाचणीच्या नंतर असुरक्षित गर्भपात या घटनेमध्ये 28 वर्षाच्या विवाहितेचा मृत्यू झालाय. सोलापुरातल्या बार्शीमधल्या श्रीपत पिंपरी इथली ही घटना आहे. 3 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय. बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातामध्ये लागलेल्या आगीमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला. बंगळुरूच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातली हिरियूर या ठिकाणची ही घटना आहे आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यामधील सोंडो गावाजवळ आसिफाबाद राजुरा महामार्गावरती अपघात झाला. यामध्ये 4 महिलांचा जागीच मृत्यू झालाय. 4 जण जखमी आहेत तर चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला. सर्व महिला या तेलंगणा राज्यामधील असल्याची माहिती आहे. बातमी नांदेडमधली. नांदेडच्या जवळा इथे एकाच कुटुंबामधील 4 जणांचा मृत्यू झालाय. आई वडिलांची हत्या करून 2 मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. मुदखेड तालुक्यामधील जवळा इथल्या लखे कुटुंबामधील दुर्दैवी ही घटना आहे. नैराश्यमधून हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे. चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरामध्ये गोळीबार झालाय. 14 जणांना अटक झाली आहे. पोलिसांकडून 3 गावठी कट्टे आणि 6 जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. आरोपींच्या विरोधामध्ये सध्या गुन्हा दाखल झालाय. वाशिमच्या शेलू बाजार परिसरामध्ये चोरट्यांची दहशत बघायला मिळते आहे. शहरामध्ये एकाच रात्रीमध्ये चोरट्यांनी 3 घरं फोडली. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 10 ते 15 लाख रुपयांचा ऐवज त्यांनी लंपास केला. एका गोठ्यामध्ये गुलाल लावलेला भात आणि लिंबाला टाचण्या लावून भानामतीचा प्रकार, तर गोठ्याच्या जवळच एक गाय मृत अवस्थेमध्ये आढळून आली. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामधल्या चुये गावामधली ही धक्कादायक घटना आहे. नवी मुंबई विमानतळावरती पहिल्या प्रवासी विमानाचं लँडिंग झालंय. बंगळुरूवरून हे पहिलं विमान आलं होतं. तर आज दिवसभरामध्ये 30 विमानांची ये-जा केली जाणार आहे. पहिल्याच दिवशी गोवा, कोची, दिल्ली आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. नवी मुंबई विमानतळावरती लँड झालेल्या पहिल्या फ्लाईटमधून माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रवास केला. बंगळुरू नवी मुंबई असा त्यांचा प्रवास होता. यावेळेला दिबा पाटील यांचं नाव जर या विमानतळाला दिलं असतं तर आणखी समाधान वाटलं असतं, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होण्यापूर्वी काल रात्री नेत्रदीपक असा ड्रोन शो या ठिकाणी पार पडलाय. 1515 ड्रोननं अवकाश उजळून गेलं. विमानतळाची संकल्पना, कमळाच्या डिझाईनचे अंतर्गत भाग, विमानतळाचा लोगो, हरित विमानतळ यासारख्या आकर्षक हवाई रचना ड्रोन शोमध्ये दाखवण्यात आल्या. तुळजाभवानी देवीचं महाद्वार हे गर्दीमुळे सर्वसामान्यांसाठी आजपासून बंद आहे. तर 500 रुपयांचा दर्शन पास घेणाऱ्या व्हीआयपींना मात्र महाद्वारामधून प्रवेश मिळतोय. सामान्य भाविकांना 29 डिसेंबरपर्यंत बिडकर पायऱ्यांवरून जावं लागेल. वाराणसीमधल्या श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहामधील बाबांचं दर्शन, स्पर्शदर्शन हे 3 जानेवारीपर्यंत बंद आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनानं हा आदेश काढलाय. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये तारा वाघिणीचा मुक्त संचार. रहदारीच्या रस्त्यावरती तारा वाघिणीचं दर्शन. माईंगडेवाडीमध्ये तारा वाघिणीनं एसटीची वाट अडवली आणि प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. भंडाऱ्याच्या मोहघाटा जंगल परिसरामध्ये सराटी मार्गावरच्या पुलाखाली एका अस्वलीनं 2 पिलांना जन्म दिलाय. अस्वली आणि तिच्या दोन्ही पिलांच्या सुरक्षेसाठी वन विभागानं पुलाला आता सुरक्षा कठडे लावले आहेत. अमरावतीमध्ये राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. तब्बल 2600 स्पर्धकांचा यामध्ये सहभाग. विजेत्याला 5 लाखांचं पारितोषिक आणि दुचाकी. सोलापूरमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. एबीपी माझाचे कॅमेरामन अय्यूब कागदी यांना उत्कृष्ट व्हिडिओ जर्नलिस्ट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समृद्धी महामार्गावरची वाहतूक 27 ते 29 डिसेंबरच्या दरम्यान विविध टप्प्यामध्ये तात्पुरती बंद राहील. विविध टप्प्यांमध्ये हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंतर्गत गॅरंटी बसवण्याचं काम सुरू केलं जाणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामधील वांद्रे कुर्ला संकुलामधील स्थानकाचं काम हे बंद आहे. वायू प्रदूषण नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून या प्रकल्पाला काम बंदची नोटीस. वाशिमच्या कारंजा इथल्या मनसे पदाधिकारी हरीश हेडा यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. एका भरधाव पिकअपनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि अपघात झाला. 2008 या सालापासून ते मनसेमध्ये सक्रिय होते.
नाताळच्या सणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी